तर मित्रांनो, आज व्हिएतनाममध्ये कामावरचा शेवटचा दिवस होता. तर त्यासाठी मी आता काम करायला सुरुवात केली आहे. हँड ग्लोव्ज आणि सेफ्टी गॉगल्स घालून घेतलेत. तर आज वेल्डिंगचं काम करायला सांगितलं होतं मला. तर मशीनला सप्लाय कनेक्ट केला आणि हा होल्डर आहे, यामध्ये वेल्डिंगचा रॉड टाकलेला आहे. तर आता मला इथे वेल्डिंग करायची होती. तर इथे 2 अँगल्स होते. तर याला नट बोल्टनी फिट करायचं होतं, पण ते मिसमॅच झाले होते दोन्ही अँगल. त्यामुळे आता इथे वेल्डिंग करावी लागते. तर मला वेल्डिंग येते असं काय त्यांना माहीत नव्हतं, पण त्यांनी डायरेक्ट मला वेल्डिंग करायला सांगितली आणि मला येत होती, त्यामुळे मग मी वेल्डिंग करायला गेलो. तर तुम्ही जर एखाद्या ठिकाणी कामाला जात आहेत कुठे पण आउट ऑफ कंट्री, तर तिथे असं समजू नका की तुम्ही इलेक्ट्रिशियन असाल तर तुम्ही इलेक्ट्रिशियनचं काम करणार. तर इथे असं नसतं. तुम्हाला जे काम सांगितलं जाईल ते तुम्हाला करावं लागेल. चायनाचे लोक होते आमच्यासोबत काम करायला, तर ते सर्व कामं करायचे. ते इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर असे वेगवेगळ्या कॅटेगरीत नसतात. ते सगळे ऑलराऊंडर असतात, त्यांना टेक्निशियन बोलतात. तर कामं वगैरे झाले तर फ्रेश होऊन इथं मस्त बाहेर फिरायला आलो होतो. तर इथे तुम्ही बघू शकता, तिथे फिश वगैरे, क्रॅब्स वगैरे मस्त दिसत होते. तर बोललो यांचा व्हिडिओ काढून घेऊया एक. हे काय, हे तर काय मला माहीत नाही. एकदम मस्त असं वाटत होतं भारी बघून त्यांना. तर त्यानंतर गेलो, इथं मस्त क्यूट अशा कॅट्स होत्या. तर त्यांना पण आपल्या ब्लॉगमध्ये घेऊ बोललो. बघा किती क्यूट मस्त आहेत, एकदम भारी वाटत होतं त्यांना बघून. तर आता इथून माझं आता काम झालं होतं, रूमवरती आलो परत. तर इथे एकदम जोरदार पाऊस चालू होता. मी तुम्हाला विंडोमधून हा व्ह्यू दाखवतो आहे. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे कनेक्टेड विथ मी. बाय.